आणि अगदी थेट आपण सुरुवातीला जातोय मुंबई नाशिक महामार्गावरती असलेल्या जुन्या कसारा घाटामध्ये, कारण की या घाटात दरड कोसळलेली आहे। घाट माथ्यावरती होत असलेल्या मुसळधार पावसानं ही घटना घडलेली आहे। माती, दगडी आणि झाड महामार्गावरती आलेले आहेत। सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी यात झालेली नाही आहे। मात्र आपण कालपासून पाहतोय की अनेक ठिकाणी दरड कोसळतायत आणि यात आता अजून एक भर पडलेली आहे, म्हणजेच मुंबई नाशिक महामार्गावर सुद्धा जुन्या कसारा घाटामध्ये दरड कोसळली आहे आणि त्यामुळे वाहतूक प्रभावित झालेली आहे। आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रांजल, आता याचा वाहतुकीवरती कसा परिणाम होतोय आणि ती दरड जी आहे ती बाजूला करण्यासाठी, म्हणजे पूर्ववत सगळं करण्यासाठी पुन्हा सोय सुरू तिथे प्रशासन किंवा त्यांचे अधिकारी पोहोचलेत का? वैष्णवी, जर बघितलं तर इगतपुरी तालुक्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 200 मिलीमीटर पावसाची नोंद जी झालेली आहे। धुवाधार असा पाऊस बरसतोय आणि याचाच परिणाम आपण जर बघितलं तर जुन्या कसारा घाटामध्ये दरड देखील कोसळली। मुंबई नाशिक महामार्गावरती दरड ते महामार्गावरती आलेला आहेत आणि या घटनेत आपण बघितलं तर कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। सध्या हा मलबा आहे तो काढण्याचं काम जे आहे ते महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस असेल, यंत्रणा असेल त्यांच्याकडून केलं जात आहे। मातीचा भराव आणि दगड जे आहेत ते बाजूला केला जात आहेत आणि यामुळे एकेरी वाहतूक जी आहे ती सध्या इथून सुरू करण्यात आलेली आहे। मात्र जर बघितलं तर आधीच नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। मुसळधार पावसाचा इशारा आहे, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे निश्चितच कुठेतरी याचाही परिणाम आहेत। आज रोजच्या तुलनेमध्ये वाहतूक देखील कमी दिसून येते, वर्दळ जी आहे ते वाहनांची कमी देखील बघायला मिळते। धन्यवाद प्रांजल, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। एकंदरीतच हा मलबा बाजूला सरकवण्याचं काम सुरू झालेलं आहे। एकेरी वाहतूक या मार्गावरून सध्या सुरू आहे।